तर विद्यार्थ्यांनो, एकाडम्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखेच जिल्हा न्यायालय भरतीमधील लिपिक, हमाल, शिपाई या सर्वच पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत. तसेच या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे 440 पेजेसचे मी आपल्या सर्वांसाठी PDF तयार केलेले आहे. ते PDF सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. PDFला घेण्यासाठी स्क्रीनवर आपल्याला जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. केल्याच्या नंतर एक QR कोड दिला जाईल आणि 149 पेमेंट झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला ते PDF दिले जाईल ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्या. सुपर क्लासला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर ते पण करून घ्या. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, जिल्हा न्यायालयामध्ये कोणते विभाग असतात ते आपल्याला विचारलेलं आहे. जिल्हा न्यायालयात कोणते व किती विभाग असतात? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. जिल्हा न्यायालयामध्ये प्रबंधक विभाग, वित्त विभाग, तसेच नक्कल विभाग व आवक जावक विभाग म्हणजेच एकूण 4 विभाग जे आहे जिल्हा न्यायालयामध्ये असतात. पुढचा प्रश्न पाहूया. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे खालीलपैकी कशाचे प्रमाण वाढते ते आपल्याला विचारलेलं आहे. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे वाढत असते. पुढचा प्रश्न पाहूया. कमी मनस्ताप व त्रास हे खालीलपैकी कोणत्या न्यायालयाचे उद्दिष्ट आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कमी मनस्ताप तसेच त्रास तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. ग्राम न्यायालयाचे उद्दिष्ट म्हणजेच कमी मनस्ताप तसेच त्रास असते. स्वतःच्या संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण कोणी दिलेले होते ते आपल्याला सांगायचं आहे. स्वतःच्याच संस्थानामध्ये आरक्षण देणारे समाजसुधारक. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. राजश्री शाहू महाराज यांनी स्वतःच्या संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण दिलेले होते. किती दिलेले होते? तर 50% एवढे दिलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. कांजण्या हा प्रसिद्ध जो आजार आहे कशामुळे होणारा आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आजाराचे नाव आहे कांजण्या, जो की एक वेळ झाला तर पुन्हा कधीच होत नसतो. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. कांजण्या हा जो आजार आहे विषाणूपासून पसरणारा असतो, जे की हवेमार्फत पसरत असतो प्रामुख्याने. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. शहराचं नाव आहे औरंगाबाद या शहराला. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पर्यटन राजधानी औरंगाबाद शहराला किंवा छत्रपती संभाजीनगरला म्हटले जाते. खालीलपैकी कोणकोणते प्राणी हे सस्तन प्राणी आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. सस्तन प्राणी वर्गात येणारे प्राणी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. या ठिकाणी ससा, कांगारू हे सस्तन वर्गात येतात. सस्तन म्हणजेच जे पिलाला डायरेक्ट जन्म देतात त्यांना म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. पानिपतची लढाई हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा आहे? ग्रंथाचे नाव आहे पानिपतची लढाई. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. या ठिकाणी लोकहितवादी यांचा जो आहे पानिपतची लढाई हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. सरकारी नोकरीमध्ये तृतीय पंथीयांसाठी आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तृतीय पंथीयांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देणारे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. कर्नाटक राज्यांनी तृतीय पंथीयांसाठी सरकारी नोकरीमध्ये आरक्षण दिलेले आहे. राजाराम मोहन रॉय यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत राजाराम मोहन रॉय यांना. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. आधुनिक भारताचे अग्रदूत असे राजाराम मोहन रॉय यांना म्हटले जाते. शिक्षक दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा करण्यात येत असतो ते आपल्याला विचारलेलं आहे. शिक्षक दिन म्हणून तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जो जन्मदिवस आहे शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. निकोप दृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत आवश्यक असते ते विचारलेलं आहे. निकोप दृष्टीसाठी तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. जीवनसत्व अ हे निकोप दृष्टीसाठी अत्यंत उपयोगी असते. रातांधळेपणा हा जो रोग आहे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी उद्भवत असतो ते आपल्याला विचारलेलं आहे. आजार आहे डोळ्याचा रातांधळेपणा हा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. जीवनसत्वाच्या अभावी जे आहे रातांधळेपणा व डोळ्यांचे सर्व आजार उद्भवत असतात. मासे पाण्यामध्ये कशाच्या सहाय्याने श्वसन करतात ते आपल्याला विचारलेलं आहे. जे पाण्यातील मासे असतात ते कशाच्या सहाय्याने
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कल्ल्यांच्या सहाय्याने मासे पाण्यामध्ये हे श्वसन करत असतात. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त कापड गिरण्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. कापड गिरण्या सर्वात जास्त असणारे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. तामिळनाडू राज्यामध्ये कापड गिरण्या ह्या सर्वात जास्त आहेत. या ठिकाणी सिंकोना झाडाच्या सालीपासून खालीलपैकी कशाचे औषध तयार केले जात असते? झाडाचे नाव आहे सिंकोना झाडाच्या सालीपासून. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. हिवतापीचे जे औषध आहे सिंकोना झाडाच्या सालीपासून तयार केले जात असते. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. सर्वात कमी समुद्र किनारा असलेले राज्य. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. केरळ राज्याला जे आहे सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे. सर्वात जास्त जर म्हणलं तर गुजरात राज्याला आहे. कोणत्याही धार्मिक विधीसाठी ब्राह्मण पुरोहितांची गरज नाही असे मत कोणाचे होते ते विचारलेलं आहे. ब्राह्मण पुरोहिताची गरज कोणत्याही धार्मिक विधीसाठी नाही असे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. महात्मा फुले यांचे म्हणणे जे आहे कोणत्याही धार्मिक विधीसाठी ब्राह्मण पुरोहिताची गरज नाही असे होते. निवडणुकीचा जो प्रचार असतो तो किती तासा अगोदर थांबवण्यात येत असतो ते विचारलेलं आहे. जो निवडणुकीचा प्रचार करण्यात येत असतो तो. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. 48 घंट्या अगोदर जे आहे निवडणुकीचा प्रचार थांबवण्यात येत असतो. सूर्यमालेतील सर्वात जास्त वेगाने परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे? सर्वात जास्त वेगाने परिभ्रमण करणारा ग्रह. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बुध ग्रह हा जो ग्रह आहे विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त सूर्यमालेतील वेगाने परिभ्रमण करणारा आहे. पुढच्यापासून पाहूया. सिंहगड, पुरंदर तसेच शिवनेरी हे सर्व किल्ले कोणत्या जिल्ह्यात येतात ते विचारलेलं आहे. एकूण 3 किल्ले आहेत. सिंहगड, पुरंदर, शिवनेरी हे सर्व. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. या ठिकाणी 2 पुणे जिल्ह्यामध्ये सिंहगड, पुरंदर, शिवनेरी हे सर्व किल्ले येतात. आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अखत्यारीस येत असतो ते विचारलेलं आहे. निधीचे नाव आहे आकस्मिक हा निधी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. राष्ट्रपतींच्या अखत्यारीत जो आहे आकस्मिक निधी येत असतो. राफ्तगुप्तार हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले जात होते ते आपल्याला विचारलेलं आहे. वृत्तपत्राचे नाव आहे राफ्तगुप्तार. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. गुजराती भाषेमध्ये राफ्तगुप्तार हे वृत्तपत्र प्रकाशित केले जात होते. पुढच्यापासून पाहूया. राफ्तगुप्तार हे गुजराती भाषेतील वृत्तपत्र कशाचा प्रकार होता ते विचारलेलं आहे. म्हणजे दैनंदिन होतं, या ठिकाणी साप्ताहिक होतं का, मासिक होतं का, नियतकालिक होतं. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. राफ्तगुप्तार या गुजराती राफ्तगुप्तार हा जो आहे एका साप्ताहिकाचा प्रसिद्ध प्रकार होता. पुढच्यापासून पाहूया. स्वामी रामानंद तीर्थ यांना खालीलपैकी कशाचे नेतृत्व केलेले होते ते विचारलेलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेले होते. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी अशी कोणाची शिफारस होती? शहर आहे नागपूर हे शहर उपराजधानी महाराष्ट्राची असावी कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. राज्य पुनर्रचना आयोगाचे म्हणणे किंवा शिफारस म्हणजेच नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी असे होते. केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करण्याचा जो अधिकार आहे कोणाकडे आहे? कोणाचं एकदा पुन्हा पाहून घ्या. केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करण्याचा अधिकार. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करण्याचा अधिकार लोकसभेकडे देण्यात आलेला आहे. मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो विचारलेलं आहे. दिवसाचे नाव आहे मधुमेह हा दिवस. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. 27 जून या रोजी मधुमेह दिवस हा साजरा केला जातो. बालाघाट पठारामुळे खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे वेगळे झालेले आहेत? पठाराचं नाव आहे बालाघाट हा प्रसिद्ध पठार. या पठारामुळे कोणत्या 2 नदीची खोरे वेगळी झालेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. गोदावरी, भीमा या 2 नदींची खोरे वेगळी बालाघाट पठारामुळे झालेली आहेत.
सिकंदराबाद रेल्वे स्थानक कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठिकाण आहे सिकंदराबाद हे रेल्वे स्थानक कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय म्हणजेच सिकंदराबाद हे रेल्वे स्थानक आहे. नवीन संसदेचे जे उद्घाटन होते ते कोणत्या दिवशी झालेले आहे ते विचारलेलं आहे. जी भारताची नवीन संसद झालेली आहे आणि त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते कोणत्या दिवशी झालेले होते ते विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. 28 मे 2023ला नवीन संसदेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. हिंदी भाषेला हिंदुस्थानी भाषा म्हणावे असे कोणत्या व्यक्तींचे म्हणणे होते ते आपल्याला विचारलेलं आहे. जी आपली राष्ट्रीय भाषा आहे हिंदी, तर हिंदी भाषेला हिंदुस्थानी भाषा म्हणावे असे कोणी म्हटले होते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. विनायक सावरकर यांनी हिंदी भाषेला हिंदुस्थानी भाषा म्हणावे असे म्हटलेले होते. या ठिकाणी आपल्यासमोर प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेला शिखर संस्था म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. शिखर संस्था असे कोणत्या संस्थेला म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. जिल्हा परिषदेला शिखर संस्था असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. एनिमिया हा जो आजार आहे कशाच्या कमतरतेमुळे होणारा आहे. आजाराचे नाव आहे एनिमिया. हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. आयरन किंवा लोहाच्या कमतरतेमुळे एनिमिया आजार होत असतो. भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी घटना समितीचे कितवे अधिवेशन होते ते विचारलेलं आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीचे कितवे अधिवेशन होते. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे. 5वे अधिवेशन भारत ज्या दिवशी स्वतंत्र झाला त्या दिवशी घटना समितीचे होते. कुठल्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य मिळवणे हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे सांगितलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत दादाभाई नौरोजी यांनी कुठल्या अधिवेशनामध्ये, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. कोलकाता अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे म्हटले होते. मदुराई या ठिकाणी खालीलपैकी कोणते प्रसिद्ध मंदिर स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठिकाणाचे नाव आहे मदुराई. या ठिकाणी कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मीनाक्षी मंदिर मदुराई या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. भारतातील दामोदर या नदीला कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. नदीचे नाव आहे दामोदर. नदीला कोणाचे दुःख अश्रू म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. बंगालचे दुःख अश्रू दामोदर नदीस म्हणतात. भारताचे प्रवेशद्वार तसेच आर्थिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. 2 आहे. प्रवेशद्वार तसेच आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. मुंबई शहराला भारताचे प्रवेशद्वार तसेच आर्थिक राजधानी म्हणतात. मुक्ती सदनची स्थापना पंडित रमाबाई यांनी कोणत्या ठिकाणी केलेली होती ते विचारलेलं आहे. संस्थेचे नाव मुक्ती सदन आहे. यांची स्थापना, तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 4 योग्य आहे. केडगाव या ठिकाणी मुक्ती सदनची स्थापना करण्यात आलेली होती. चित्रकूट हा जो धबधबा आहे खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जात असतो ते विचारलेलं आहे. अतिशय प्रसिद्ध असलेला चित्रकूट हा धबधबा. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. नायग्रा या नावाने चित्रकूट धबधब्याला ओळखले जात असते. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यात येते किंवा आहे विचारलेलं आहे. काय नाव आहे. कोलेरू हे सरोवर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. 2 आंध्र प्रदेश राज्यामध्ये कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर स्थित आहे. कॉपर्निकस यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावलेला आहे किंवा होता विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत कॉपर्निकस यांनी कशाचा शोध, तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सौर ऊर्जेचा जो शोध आहे कॉपर्निकस यांनी लावलेला आहे. कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद उद्योगाला प्रोत्साहन देण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे. पोलाद उद्योगाला प्रोत्साहन दिलेली पंचवार्षिक योजना, तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद निर्मितीस प्रोत्साहन देण्यात आलेले होते. स्वातंत्र्यता दिनी पंतप्रधान ध्वजारोहण हे कोणत्या ठिकाणी करतात ते विचारलेलं आहे. पंतप्रधान यांनी स्वातंत्र्य दिनादिवशी ध्वजारोहण कोठे करतात. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. लाल किल्ला या ठिकाणी पंतप्रधान यांनी स्वातंत्र्यता दिनी ध्वजारोहण करत असतात. उष्णकटिबंधातील सफरचंद असे खालीलपैकी कोणत्या फळास म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. कटिबंधातील सफरचंद असे,
तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. बोराला जे आहे उष्णकटिबंधातील सफरचंद म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटतं की सर्वांनाच आवडलेली आहे. सोडण्यापूर्वी एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या. 440 पेजेसचे PDF जे की आपल्याला लिपिक, हमाल, शिपाई या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असलेले आहे. सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. कशा प्रकारे घ्यायचं आहे याच सुपर क्लासच्या सुरुवातीस मी आपल्याला सांगितलेले आहे. सर्वांनी नक्कीच घ्या. तर मिळतो कडे स्पेशल आणि फ्रेश